भावाच्या मागे मागे व्यवस्थित सेटल व्हावं. पण मला अभ्यासात एवढा काही रस नव्हता. त्यामुळं मी म्हटलं ठीक आहे, फक्त ठीक आहे म्हटलं. पण त्यानंतर मी जेव्हा 13वीला BCAला ॲडमिशन घेतलं, जर वडील आपल्याला नाही म्हणतात तर ते मी करूनच दाखवणार, अशी थोडक्यात त्यांची भूमिका होती. हे खूप नंतर कळालं. माझ्या डोक्यात फक्त कराटेच. त्यानंतर सेकंड इयरला असं झालं, कराटेच्या नादात मी वायडी झालो. त्याचा निकाल जानेवारीमध्ये लागला. जानेवारीमध्ये लागल्यानंतर आम्ही सगळे रिझल्ट बघायला गेलो ग्राउंडवरती. तिथं बघितलं, बोर्ड बघतोय, सगळे शोधले बोर्ड, तिथं काय आपलं नाव नाही. कॉलेजमध्ये असताना अचानक फोन आला की बाबा तुम्ही भरती झालाय आणि तुम्ही उद्या डॉक्युमेंट जमा करा. म्हटलं आता 1 वर्षांनी फोन आलाय, म्हटलं कोणतरी मित्र मस्करी करत असेल. त्याला बोललो मी, अरे म्हटलं ठेव फोन, नको मस्करी करू, नाही का, आपले चांगल्या शब्दात 2-4. नमस्कार, माझे नाव सुहास बबन डंगारे. मी सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई म्हणून सध्या सांगवी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. मी आज आपल्याला माझ्या छोटासा जीवन प्रवास आपल्यासमोर माझ्या शब्दात थोडक्यात सांगणार आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी बघता आम्ही मूळचे सातारा जिल्ह्यातील राजापूर गावचे. माझे वडील आधी आर्मीमध्ये होते. त्यानंतर ते रिटायर झाल्यानंतर आमच्यासाठी त्यांनी गाव सोडलं आणि पुण्यामध्ये मुलांना चांगले शिक्षण मिळावे, माझी मुले कुठेतरी मोठी व्हावीत, या उद्देशाने ते 1995ला पुण्यामध्ये आले. इथे आल्यानंतर ते पोलीस दलामध्ये भरती झाले. आम्ही घरामध्ये 2 भाऊ आणि आमची एक मोठी बहीण आणि आई. आम्ही आल्यानंतर वडिलांनी कष्ट करून भरती झाली स्वतः. त्यानंतर आम्हाला शिकवून आज या स्तरापर्यंत पोहोचवलं. माझा जीवन प्रवास सांगायचा झाला तर मी पहिलीपासून पुण्यातच आहे. मग इथे आल्यानंतर माझं शिक्षण पुण्यामध्येच चालू झालं. त्यानंतर किमान मी 6वी-7वीला असल्यानंतर मला कराटेची आवड होती. मग कराटेला गेल्यानंतर मला कराटेला तर जायचं होतं, पण वडिलांची परमिशन नव्हती. मग मी आईच्या मागे लागायचो की मला कराटेला जायचंच आहे. मग मी थोडं घरात रुसवा फुगवा हे चालायचं. मग आईने मला वडिलांना न सांगता कराटे क्लास लावला. त्यानंतर माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट तिथून चालू झाला. म्हणजे मी कराटे लावल्यानंतर ते वडिलांना आवडत नव्हतं. त्यानंतर मी मागे लागून जायचो. मग कुठे अशा लांब लांब स्पर्धा असल्या की आई मला चोरून पैसे द्यायची, जे आईने साठवलेले आहेत. आणि असं करत करत मग मी तिथून कराटे शिकलो. त्यानंतर कराटे शिकत 2008मध्ये मी 12वीत असताना कराटेच्या शालेय स्पर्धा होत्या. त्या शालेय स्पर्धेत मी स्कूल गेममध्ये राज्यस्तरीयमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याचा मला असा फायदा झाला की मला 12वीमध्ये 12 गुण ग्रेस गुण म्हणून मिळालेच. तिथे माझी टक्केवारी वाढली. पण त्यानंतर मला त्याचा खरा उपयोग माझ्या वर्दी मिळण्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्या गुणांचा. जेव्हा मी कराटे खेळायला सुरुवात केली त्यावेळेस वडिलांची तर परवानगी नसायचीच. ते कधीच हो म्हणत नव्हते, कारण की ते म्हणायचे कराटे खेळून काही होत नाही, उगीच तिकडे जाणार, त्यानंतर ते शिकून कुठं अजून 4 चौघात टवळक्या पोरांच्यात जाणार आणि त्याचा उपयोग तिथं करणार, त्यापेक्षा तू ते करू नको. पण मला आवड असल्यामुळे शेवटी किती पण केली तरी आईची माया असती मुलांसाठी. त्यामुळे आई मला प्रोत्साहन द्यायची, कायम प्रोत्साहन द्यायची. मग मी आईच्या मागे लागून आम्ही कराटेच्या स्पर्धेला जायचो. मग वडिलांना काय सांगायचं. मग पहिले 2-3 दिवस तर असेच जायचे वडिलांना मनवण्यात. पण मग एकदम म्हणजे जेव्हा जायचंय त्याच्या आधी 1 तास वडील म्हणायचे बरं ठीक आहे जा आता.
कारण की त्यांना माहीतच होतं आईनी तर पैसे दिलेच आहेत आणि हा काही गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं पण त्यांच्या पण कुठेतरी मनात असायचं, पण ते आमचा चांगला विचार करून त्या गोष्टीला नाकारायचे. त्यानंतर मला त्या कराटे स्पर्धेत यश प्राप्त झालं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की भाऊ आता चांगलं कॉलेज करतोय, त्याच्या मागोमाग तू पण कॉलेज कर. म्हणजे माझा भाऊ BCA ला होता, तर त्यांची पण इच्छा होती की मी पण BCA करावं, मी पण भावाच्या मागे मागे व्यवस्थित सेटल व्हावं. पण मला अभ्यासात एवढा काही रस नव्हता. त्यामुळं मी म्हटलं ठीक आहे, फक्त ठीक आहे म्हटलं. आणि त्यानंतर मी जेव्हा 13वी ला BCA ला ॲडमिशन घेतलं, म्हणजे त्यावेळेस BCA ला ॲडमिशन घेतलं म्हणजे 2008 ला 30,000 फी होती. म्हणजे ती काय आमच्या आवाक्याबाहेर होती वडिलांच्या. पण तरी सुद्धा माझ्या मुलांनी शिकून मोठं व्हावं ही त्यांची जिद्द होती. त्यामुळे ते म्हणले, ते त्यांच्या पूर्ण प्रयत्न करून ते मला ॲडमिशन करून दिलं. ते झालं. त्यानंतर मी 1 वर्ष कॉलेज केलं, तरी माझ्या डोक्यातून काही कराटे गेले नव्हते. त्यामधल्या काळात मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो BCAच्या, त्यावेळेस मी स्वतःचा कराटेचा क्लास खोलला. ते झाल्यानंतर असं झालं, मग सेकंड इयरला पण माझ्या डोक्यात फक्त कराटेच. त्यानंतर सेकंड इयरला असं झालं, कराटेच्या नादात मी वायडी झालो. मग तिथं वायडी झाल्यानंतर थोडं वडिलांना दुःख वाटलं. मग वडील म्हणले आता काय करायचं, ह्याला शाळेत पण रस नाहीये आणि एवढे पैसे भरून आपण याला शिकवतोय, तर कसं करायचं. मग वडील म्हटले 2010 ला भरती निघाली होती. वडील म्हटले तू एकदा ट्राय कर. पण म्हणजे मी वडिलांना म्हणलं की मला एकदा ट्राय करतो मी. वडील म्हणले तुला एवढे पैसे भरलेत, तिकडं अभ्यास कर चांगलं, त्याच्यापेक्षा चांगली नोकरी आहे. मी स्वतः पोलीस खात्यात आहे, पोलीस खात्यात आम्ही बघतोय आज काय आहे काय नाही. तरी म्हटलं नाही. पण आमच्या घरात वडील आर्मीतून रिटायर झाल्यानंतर पोलीसमध्ये, त्यानंतर ते वर्दीचं एक लहानपणापासून जे आकर्षण होतं ते मला लहानपणापासून होतंच. पण 2005 ला जेव्हा माझी बहीण सुद्धा जिद्दीने भरती झाली, माझी बहीण सध्या वायरलेस ऑपरेटर म्हणून वायरलेस खात्यात आहे, ती सुद्धा जिद्दीने भरती झाली. कारण की तिने पण वडिलांना म्हटलं ते मला पण फॉर्म भरायचा आहे, मला पण भरती व्हायचं आहे, पण वडिलांनी ते भरून दिलं नाही. पण बहिणीने चोरून फॉर्म भरला, सगळं झालं. मग फॉर्म भरल्यानंतर वडिलांना सांगितलं की आता असे फॉर्म भरलाय, अशी एक्झाम आहे, ही तारीख आहे. मग वडील म्हटले की बाबा आता भरलाच आहे फॉर्म तर जा. मग त्या जिद्दीने बहीण पण भरती झाली. मग बहिणीला पाहून मी पण अजून प्रोत्साहित झालो की बाबा बहीण होती, मुलगी होती, आपण का नाही होऊ शकत. त्यानंतर मी भरतीची प्रॅक्टिस चालू केली. 2010 ची मी भरती दिली. त्यात मला काय यश मिळालं नाही. त्यात मला लेखी परीक्षेच्या आधीच ग्राउंडमध्येच कमी मार्क मिळाले, त्यामुळे लेखी परीक्षा पण देता आली नाही. त्यानंतर नेमकं त्याच काळात मी वायडी झालो होतो. मग त्यानंतर आम्ही पोलीस लाईनमध्ये राहत असल्याने आमच्या पोलीस लाईनमध्ये जवळजवळ आमच्या कॉलनीतून पोलीस लाईनमधून पूर्ण 40 ते 50 मुलं एका वेळेस सगळेजण शिवाजीनगर ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करायचे. मग मी त्यांना जॉईन झालो. मग एक प्रेरणा असते, एक मित्र असतो जे सगळ्यात मोठे आपले हे असतात प्रेरणादायी. मित्रापेक्षा जास्त प्रेरणा देणारे असे म्हणजे मित्र आपल्याकडून करून घेतात ते. त्यामुळं आम्ही एकत्र जायचो. त्यानंतर मी प्रॅक्टिस केली 6 महिने. त्यानंतर इथे प्रॅक्टिस झाल्यानंतर एक आमचा ग्रुप होता 5-6 जणांचा. ते म्हटले आता आपण एक काम करू, अकॅडमी जॉईन करू. म्हणजे आपल्याला थोडंसं लेखीचं पण नॉलेज येईल आणि लेखीचा पण अभ्यास काय असतो काय नाही ते अकॅडमीमधून आपल्याला माहिती होईल. मग ते झालं. मग आम्ही ठरवलं की साताऱ्याला राजा अकॅडमी चांगली आहे, मग तिथं जायचं ठरवलं. मग तिथं जायचं म्हणून तिथं फी होती 5,000 रुपये. मग तिथं जायचं मी घरात सांगितलं मला पण अकॅडमीला जायचंय, मित्र चाललेत म्हणून मी पण चाललोय, मला पण जायचंय. मग पुन्हा तेच
वडील म्हणले नाही, तुला काय प्रॅक्टिस करायची इथंच कर, मला माहिती तू तिकडे जाऊन काय करणार पोरांच्यात. मग ते झालं. मग तिथं पण मी रडून भांडून सगळं करून कसं बस आईकडून पैसे घेऊन मी शेवटी गेलो. मग तिथं आम्ही 1 महिना प्रॅक्टिस केली. ती प्रॅक्टिस आम्हाला एवढी जास्त कामाला आली की तिकडून आल्यानंतर पण आम्ही इथे प्रॅक्टिस चालू ठेवली. मग इथे प्रॅक्टिस चालू ठेवल्यानंतर 6 महिने परत प्रॅक्टिस केली 2011च्या भरतीसाठी. मग 2011ची भरती निघाली. 25 डिसेंबर 2011ला लेखी परीक्षा झाली. त्यानंतर झालं असं, त्याचा निकाल जानेवारीमध्ये लागला. जानेवारीमध्ये लागल्यानंतर आम्ही सगळे रिझल्ट बघायला गेलो ग्राउंडवरती. तिथं बघितलं, बोर्ड बघतोय, सगळे शोधले बोर्ड, तिथं काय आपलं नाव नाही. मग घरी आलो, बघितलं, लास्ट मेरिट बघितलं. वडील म्हणले काय झालं? म्हणलं नाही झालो भरती. म्हणले का? म्हणलं नाही झालो आता. म्हणले किती मार्कनी गेला? म्हणलं 1 मार्कनी गेलो. मग 1 मार्कनी गेल्यावर अजून वडिलांनी थोडी हे केलं, मी तुला सांगत होतो अजून अभ्यास कर, हे असं तसं. मग ते झालं. तर त्या 1 मार्काची किंमत मला आज पण एवढी महत्त्वाची वाटते, कारण की 1 मार्काने मी वेटिंगवर राहिलो. त्यानंतर आम्ही वेटिंगमध्ये असल्याने त्या वेटिंगसाठी मी म्हणजे वेटिंगचं कसं असतं की पुढचं कोणी गेल्याशिवाय तुम्हाला घेत नाहीत, पुढं बोलवत नाहीत. मग त्यासाठी त्या 1 मार्कामुळं मला कंप्लीट 1 वर्षांनी थांबायला लागलं. म्हणजे 1 मार्काचा जे काय महत्त्व असतं तो 1 वर्ष असतं, हे मला त्यावेळेस खरं कळलं की 1 मार्क आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. 1 वर्षांनी म्हटलं आता परत प्रॅक्टिस चालू करावी, परत एकदा अजून द्यावी. पण कॉलेजमध्ये असताना अचानक फोन आला की बाबा तुम्ही भरती झालाय आणि तुम्ही उद्या डॉक्युमेंट जमा करा. म्हटलं आता 1 वर्षांनी फोन आलाय, म्हटलं कोणतरी मित्र मस्करी करत असेल. त्याला बोललो मी, अरे म्हटलं ठेव फोन, नको मस्करी करू, नाही का, आपले चांगल्या शब्दात 2-4. मग तो म्हटलं तुला माहिती आहे का मी कोण बोलतोय? अरे म्हटलं ठेव फोन, कोणी काय असं. मग तो म्हणला नंबर बघ, चेक कर आणि कोणाला तरी विचार. मग माझा मित्र होता जो माझ्यासोबत आम्ही प्रॅक्टिस केली होती, तो माझा मित्र होता, त्याला फोन केला. अरे म्हणलं असा असा फोन आला होता, म्हणलं काय असेल, मस्करी आहे का कोण काय बघ जरा. मग तो म्हटला मला नंबर पाठव. म्हटलं पाठवतो. मग मी त्याला नंबर पाठवला. मग तो म्हटला अरे येड्या, म्हणला तू भरती झालाय करत, तो मुख्यालयाचा नंबर आहे आणि उद्या डॉक्युमेंट घेऊन जा. मग ते झाल्यानंतर मी पहिला फोन लावला वडिलांना, फोन केला, म्हटलं पप्पा असा असा फोन आला होता आणि डॉक्युमेंट घेऊन बोलवले, म्हटलं मी भरती झालोय. मग त्यांना पण एवढा आनंद झाला की तिकडून पण थोडा इमोशनल आवाज होता, इकडून पण थोडा इमोशनल आवाज होता. मग ठीक आहे म्हणले. मग वडिलांनी त्याच दिवशी सुट्टी काढली इमिजिएट. पोलीस खात्यात अर्जंट सुट्टी मिळणं सगळ्यात अवघड आहे, हे मला आज कळतंय. पण त्यावेळेस तरी सुद्धा वडिलांनी सुट्टी काढली, माझ्यासोबत तिकडे गेलो आम्ही, तिथे सगळे डॉक्युमेंट जमा केले. त्यावेळेस आम्हाला खरं पटलं की बाबा मी भरती झालोय. ज्यावेळेस मी भरती झालो त्यानंतर मला खरं कळालं की वडिलांच्या नकारात्मकच्या मागे किती होकारार्थ होता. म्हणजे मला वडील प्रत्येक वेळेस कुठे स्पर्धेला म्हणा किंवा कुठे अकॅडमीला किंवा कुठे जायचं असेल तर ते नाही म्हणत जायचे, पण त्यांच्या मनात हो असायचं. पण मला नंतर असं कळलं की ते नाही म्हणत होते त्यावेळेसच माझी जिद्द वाढली. म्हणजे ते नकारार्थीमध्ये होकारार्थी होती, कारण की माझी जिद्द अजून वाढावी आणि मी ते अजून मन लावून करावं. जर वडील आपल्याला नाही म्हणतात तर ते मी करूनच दाखवणार, अशी थोडक्यात त्यांची भूमिका होती. हे खूप नंतर कळालं. आणि बाप हा बाप असतो, जसं लोक म्हणतात की तुम्ही बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही, ते मला
आज समजते खरं तर. मग भरती झाल्यानंतर आम्ही ट्रेनिंगला गेलो. ट्रेनिंगला गेल्यानंतर ट्रेनिंग 11 महिने झाले लातूर PTS ला. तिकडं खरं कळलं की बाबा घरदार सोडून आपण जे घरात निवांत बसून खात होतो किंवा सगळं जागेवर येत होतं ते तिकडे गेल्यानंतर कळलं की बाबा घरात आई किती कष्ट करते, की बाबा तिकडे मग आम्हाला सकाळी 5ला उठणे, मग ग्राउंडवर जाणे, परत माघारी येणे, परत नाश्ता, म्हणजे ते एवढं बिझी शेड्यूल असायचं सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत की त्यात तुम्हाला स्वतःसाठी काहीच करता येत नव्हतं. म्हणजे जेवणाचा वेळ पण ठरलेला, नाश्त्याचा वेळ पण ठरलेला, म्हणजे या गोष्टी होत्या. मग त्यानंतर ते झाल्यानंतर आम्हाला तिथं ट्रेनिंगमध्ये कोण तुम्हाला राजासारखं वागवत नाही, तिथं रागडा वगैरे सगळं असतं. मग त्यानंतर ग्राउंडवरून आल्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर परत आपली स्वतःची कपडे आपणच धुणे, हे सगळ्यात तुम्हाला थोडंसं कुठंतरी चॅलेंजिंग असतं की बाबा आपण कधी घरात काम नाही केलं, काय नाही, तुमचे जेवलेलं ताट सुद्धा तुम्हाला तिथं स्वतःच धुवायचं असतं. आपण घरी कसं उठलो ताटावरून की चाललो फिरायला, असं होतं. मग तिथं गेल्यानंतर ते महत्वाचं जीवन काय असतं आणि स्वतःला हे सिद्ध करण्यासाठी काय काय करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी मला तिथं समजल्या. त्यानंतर तिकडं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही पुण्यात आलो, जिथं आम्ही भरती झालो पुणे सिटीला. तिथे आल्यानंतर माझा मित्र आहे अमोल साळुंके, तो लहानपणापासून बॉक्सर आहे. तो पण स्पोर्ट्समधून भरती झाला, मी पण स्पोर्ट्समधून भरती झालो. मग मला कुठेतरी एक लहानपणापासून स्पोर्ट्सचं स्पिरिट असल्यामुळं मी विचार करत होतो की मी काय खेळू, कारण की जो माझा कराटेचा गेम आहे तो आमच्या पुणे पोलीस गेममध्ये नव्हता, महाराष्ट्र पोलीसमध्ये गेम तो नाहीये. पण मग आपण काय करायचं, म्हटलं साईडला जाऊन ड्युटी तर करणंच आहे, वयाच्या 57 वर्षापर्यंत ड्युटीच करायच्या, 31-40 वर्ष. म्हटलं आत्ता काय करायचं. मग मी अमोलला म्हणलं अमोल यार मला बॉक्सिंग शिकवशील का. तो म्हणला चालेल पण तुला जमल का. म्हणलं मी नक्कीच ट्राय करेन, फक्त मला शिकव. मग तो म्हणला ठीक आहे, मी आमच्या कोचला बोलतो. आमचे कोच राकेश यादव सर, सर्वात म्हणजे बॉक्सर, पुणे सिटीतले सर्वात मोठे बॉक्सर आमच्या पुणे पोलीस दलातले. मग त्यांना विचारतो म्हटलं. मग अमोल गेला त्यांच्याकडे, त्यांना विचारलं की बाबा सर असं असं आहे, तो कराटे प्लेअर आहे पण त्याला बॉक्सिंग शिकायची इच्छा आहे. सर म्हणले ठीक आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे अमोल. तो म्हणला काय सर. मग त्याला सांगितलं सरांनी काय. मग तो आला माझ्याकडं, मला अरे सुहास सर तयार आहेत पण एकच प्रॉब्लेम आहे. मी विचार केला अरे एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आले, आता कसला प्रॉब्लेम आहे, आता भरती झालं सगळं, आता तर फक्त खेळायला पाहिजे आपल्याला. म्हणलं नाही. म्हणलं काय झालं. म्हणलं आता प्रॉब्लेम एवढे आपण केलेत ते करू सॉल्व्ह. म्हणलं चल काय सांग. तो म्हटला की तू शिक, खेळ तुला सगळे शिकवतील, पण तुला वजन कमी करून खेळायला लागेल. एकच वेट ग्रुप राहिलाय, त्याच्यात तुला वजन कमी करायला लागेल. मग म्हटलं बाबा किती करायचं असेल. मला असं वाटलं 2-3 किलो कमी करून होऊन जाईल. त्यावेळेस माझं काय 55-58 होतं वजन. मला नाही, सगळ्यात खालचा गट राहिलाय 48चा. अरे बापरे. म्हणलं आता 48 म्हणल्यावर मग तर आपण पोलीस वाटायचंच नाही. म्हणलं चल ठीक आहे. म्हणलं तरी पण म्हटलं आपण जिद्द कधी सोडली नाही. म्हटलं ठीक आहे चल करतो. म्हटलं मी, मला फक्त शिकव, कारण की मला तिकडं नाही जायचं, मला इकडं तुझ्यासोबत राहायचं. आपण ट्रेनिंगमध्ये एकत्र राहिले सगळे, म्हणजे मित्र जिथं असतो तिथं आपल्याला वाटतं की त्या खेळीमेळीच्या वातावरणात राहावं. मग अमोल होता, तसाच माझा एक छोटा भाऊ म्हणतो मी त्याला, रणधीर माने, तो पैलवान. मग हे अशा आमचा ग्रुप होता चांगला, आमचं त्रिकूट होतं. मग आता हे दोघं खेळतात म्हटल्यावर मला पण खेळायचंच आहे. मग मी तिथं परत 3 महिने प्रॅक्टिस केली बॉक्सिंगची. ज्यावेळेस माझी पहिली मॅच होती पुणेमध्येच, अशी ट्रायल मॅच लावली होती. ज्यावेळेस माझी पहिली मॅच होती त्यावेळेस मला फक्त एकच सांगितलं, तू वरती जाऊन काय कर, फक्त पाय उचलू नको, कारण की मी कराटे प्लेअर होतो आणि आमचा पाय लगेच उचलतो, फक्त किक मारायची नाही म्हटले, नाहीतर तुला बाहेर काढते. म्हणलं ठीक आहे. मग बाहेर सगळ्यात पहिल्यांदा 2 मॅच आम्ही
बाहेरच खेळलो पुण्यामध्ये, म्हणजे असेच ट्रायल मॅच. मग त्यानंतर खरी कसोटी आली ज्यावेळेस आमच्या महाराष्ट्र पोलीसच्या IDC गेम असतात, तिथं ट्रायल आली. मग तिथं एकदम म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातून पूर्ण जिल्ह्यातून सगळे पोलीस येतात, पूर्ण जिल्ह्याची पोलीसची टीम असते. मग त्याच्यात मी खेळलो, मी सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. सेमीफायनलला मला गडचिरोलीचा मुलगा लागला, म्हणजे त्यांचा स्टॅमिना वगैरे ते हे असतं पूर्ण. मग मला त्याच पहिल्या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल लागलं. मग ते लागल्यानंतर सर्वजण खुश झाले की बाबा नवीनच आहे आणि सगळं नाही का, 3 महिने प्रॅक्टिस करून लगेच मेडल आलं. त्यामुळे मला पण कुठेतरी एक कॉन्फिडन्स आला की बाबा मी बॉक्सिंग पण करू शकतो. मग मी त्यात पण कंटिन्यू ठेवलं. मग असं करत 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 आता 2023च्या पोलीस गेम मध्ये मला सिल्वर मेडल लागलं. आणि ते सिल्वर मेडल मध्ये म्हणजे ते सिल्वर मेडल मिळून मी कराटे आणि बॉक्सिंगचे एकूण मिळून एक 25 ते 30 मेडल आतापर्यंत आणि एक 15 ते 20 ट्रॉफीज मला मिळालेल्या आहे. त्यानंतर मी पिंपरी पोलीस स्टेशनला माझी पहिली नेमणूक होती. तिथे गेल्यानंतर मी स्पोर्ट्समन असल्यामुळं मला पहिल्याच दिवशी सांगितलं की तू DB मध्ये काम कर. आता मी तिथे गेलो, मला साहेबांनी सांगितलं तू DB मध्ये काम कर. मला DB हेच काय माहित नव्हतं. म्हटलं DB काय. मग मी नंतर गेलो तिथे, माझ्या वडिलांचे एक 2-3 मित्र होते सिनियर, त्यांना म्हटलं साहेब म्हणले DB मध्ये काम कर. म्हणलं DB काय असतं. म्हणजे त्यावेळेस असं होतं की पोलिसाचा मुलगा असून पण ते DB काय आहे हे माहित नव्हतं. मग मला वडिलांच्या मित्रांनी सांगितलं, अरे DB म्हणजे तपास पथक असतो, त्यात तुम्हाला तपास करायचे असतात, म्हणजे चांगलं आहे ते, तू ते कर. तुला लोकांना मिळत नाही, लोक मागं लागून येतात. तू पहिल्याच दिवशी हजर झाला आणि पहिल्याच दिवशी तुला तिथं दिलं तर तू चांगलं करशील, कारण की तू स्पोर्ट्समन आहे, व्यवस्थित आहे, रनिंग वगैरे चांगले असल्यामुळं तू ते कर. मग ते करत करत असताना एक असंच आम्ही एका आरोपीच्या घरी गेलो होतो, फक्त एकदा गेलो होतो. आणि ते घर मी एकदाच लक्षात ठेवलं. आणि एक इन्सिडेंट झाल्यानंतर माझे गुरुजी, माझ्या पोलीस खात्यातले पहिले गुरुजी, म्हणजे मी नावकरी म्हणतो त्यांना, कारण की त्यांचं नाव पण सुहासच आहे. मग ते माझे पोलीस खात्यातले पहिले गुरु सुहास पाटोळे गुरुजी, मी त्यांना कायम गुरुजी म्हणतो. मग त्यांनी फक्त बघितलं की अरे हा एकदाच घरी गेला होता आणि ह्यांनी एवढं अवघड, म्हणजे आता पिंपरीमध्ये एवढ्या मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत, 28 झोपडपट्ट्या आहेत, आणि एक झोपडपट्टी अशी भरपूर मोठी 10-12 किलोमीटरच्या अंतरातली एक झोपडपट्टी, अशा मोठ्या भरपूर आहेत. मग तिथं गल्ली बोळ हे ते. आता मी नवीन असून पण ते घर लक्षात ठेवलं. मग त्यांनी ते पाहिलं की अरे याच्या हे लक्षात राहतं. मग ते आमच्या सरांकडे गेले. ते म्हटले सर हा पोरगा पाहिजे मला माझ्या कामकाजासाठी. मग ते सर्वेलन्सचं काम करत होतं, आमचे गुरुजी सर्वेलन्सचे काम करत होते. मग साहेब म्हटले ठीक आहे, तुम्हाला मदतीला पाहिजे असेल घ्या. मग ते मला म्हटले तू माझ्याकडे आजपासून माझ्याकडे काम कर. मग परत दुसरा प्रश्न, आता हे सर्वेलन्स म्हणजे काय, त्यावेळेस काहीच माहित नव्हतं. म्हटलं सर्वेलन्स म्हणजे काय. मग त्यांनी म्हटले तू काही करू नको, मी तुला हळूहळू सगळं शिकवतो, तू फक्त माझ्यासोबत काम कर, कारण की तू करू शकतो असं मला वाटतं. म्हणलं ठीक आहे गुरुजी, काय प्रॉब्लेम नाही, करतो म्हटलं. मग त्यांनी मला सर्वेलन्सचं काम शिकवलं. सर्वेलन्सचं काम म्हणजे गुन्हेगारांचं पूर्ण इतिहास, म्हणजे एक हिस्ट्री म्हणतो आपण, ती मेंटेन करणं. कोणत्या गुन्हेगारावर किती गुन्हे आहेत, मग त्या गुन्ह्यात किती त्याचे सह आरोपी आहेत, मग त्याच्यावर आपण काय प्रतिबंध कारवाई केली, तो कुठे राहतो, त्याचे नातेवाईक, हे ते सगळे पूर्ण, म्हणजे एक कुंडली, गुन्हेगाराची कुंडली म्हणजे ते सर्वेलन्स हा विभाग काम करत असतो. मग मी तिथे करत 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 एक महिन्याभरात आमच्या गुरुजींची बदली झाली. आता मी डोक्याला हात लावून बसलो, म्हणलं तुमची तर बदली झाली, आता मी काय करू एकटा. ते म्हणले तू कर, तुला अर्ध्या रात्री जरी गरज पडली
तरी मी तुला सांगणार काय करायचं, नाहीतर जास्तच गरज पडली मी येऊन करतो, तू ते काही टेन्शन घेऊ नको, पण तू हे करच. ठीक आहे म्हणलं मी. मग एक जिथे प्रोत्साहित केलं त्यांनी ज्या प्रकारे, तिथून प्रोत्साहित झालो मी. त्यानंतर पिंपरी सारखं पोलीस स्टेशनचं सर्वेलन्स म्हणजे जिथं 3-3, 4-4 माणसं असतात, तिथं आम्ही दोघंच होतो. मग ते मी काम शिकत 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 त्याच्यामध्ये एवढा परफेक्ट झालो की पिंपरी चिंचवडमध्ये ते काम करणारा माझा दुसरा नंबर लागायचा. माझे गुरुजी 1 नंबरला असायचे. या गुरु तो गुरु होता. मग असं करत करत त्या याच्यातून माझं एक वेगळं नाव तयार झालं की नाही बाबा, सुहास डंगारे म्हणजे ह्या ह्याच्यात एकदम परफेक्ट आहे आणि त्याला हुशार आहे. कधी कधी का असं व्हायचं की जे माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते मला विचारायला यायचे, अरे सुहास ह्या कसं करायचं. मला एक गर्व पण वाटायचा की बाबा एवढे वर्ष सर्व्हिस झाली आणि माझी नोकरी 2च वर्ष तेव्हा झाली होती. पोलीस स्टेशनला येऊन 2 वर्ष झाले की बाबा ते मला विचारतायत, म्हणजे आपण यात कुठेतरी प्रगतीपथावर आहे. मग असं करत करत माझी सगळ्यांशी म्हणजे चांगलं नाव माझं झालं. असा अनुभव आला की जे करू ते सर्वोत्तम. हे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यास करून त्यांच्या चरित्रातून हे शिकलो की जे करू ते सर्वोत्तम. म्हणजे आपण जे करायचं ठरवलं ते असं करा की ते सर्वोत्तमच झालं पाहिजे. हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासातून हा गुण मला मिळाला. हे करत असताना मला हॉर्स रायडिंगची आवड निर्माण झाली. मी पोलीस खात्यात असून सुद्धा हॉर्स रायडिंग शिकायला जायचो. मग माझे मित्र आहेत त्यांच्यासोबत मी NDAला एक कॅम्प जॉईन केला. मग तिथे मला हॉर्स रायडिंगची आवड निर्माण झाली. मग मी ते आत्तापर्यंत जवळजवळ 2 वर्ष झाली मी हॉर्स रायडिंगची प्रॅक्टिस करतोय. मग त्यामध्ये पण नाव झालं. पोलीस खात्यात आपली एक वेगळी ओळख झाली की कराटे तर आहेच, बॉक्सिंगमध्ये पण माझं पोलीस खात्यात नाव झालं. त्यानंतर हॉर्स रायडिंगमध्ये पण एक नाव झालं. पोलीस खात्यात नोकरी करत 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 जसे जसे अनुभव येत आहेत तसे तसे मला जे मी लहानपणापासून आत्तापर्यंत जे मला मार्गदर्शन करत होते त्यांची प्रत्येक ठिकाणी मला आठवण येते. जसे की माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझा भाऊ, त्यानंतर माझे मित्र जे की माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचे पण ते दुर्दैवाने भरती नाही झाले, पण मी झालो. असं आमचा राजेश शेळके आणि प्रितेश कोळी म्हणून हे 2 मित्र मला काय मोटिवेट करायचे. कायम जरी आपण कधी प्रॅक्टिससाठी आळमडळम केली तरी ते मला पुढे घालून घेऊन जायचे. त्यामुळे ते 2 मित्र मला, अमोल साळुंके आणि रणधीर माने, ह्या दोघांची तर खूपच, म्हणजे ते दोघं माझे लहान भावासारखे, ह्या दोघांची खूपच मला अजून आम्ही प्रोत्साहन. भाऊ असू द्या, मित्र असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, तो त्याच्यापासून आपल्याला एक ऊर्जा मिळते. ते खरे मार्गदर्शक. पोलीस खात्यात आल्यानंतर माझे पहिले सर्वात मोठे मार्गदर्शक सुहास पाटोळे सर ते आहेत. त्यानंतर विजय जाधव म्हणून आहेत ते आहेत. त्यानंतर एक सिनियर ऑफिसर म्हणून जर आपल्याशी कोण एखादं प्रोत्साहन करत असेल असे आमचे आता ACP विवेक मुगळीकर सर आहेत. त्यांनी मला खूप जास्त प्रोत्साहित केलं. त्यानंतर आमचं सुनील टोनपे साहेब आहेत, तर विवेक गायकवाड, प्रवीण पाटील, जे आत्ता मी ज्यांच्यासोबत काम करतो हे माझे मोठ्या भावासारखे. मग त्यानंतर मला पिंपरीला गणेश करपे भेटला, जावेद बागसिराज, असे मित्र भेटत गेले आणि मी त्यांच्यापासून काहीतरी शिकत गेलो. ते मला भरपूर काही शिकवत मी आजपर्यंत ह्या स्टेजला उभा आहे. मला हा माझा छोटासा जीवन प्रवास आहे. तर ह्यातून मी ज्या गोष्टी शिकलो त्या तुम्हाला सांगितल्या. म्हणजे चांगलं वाईट, कुणाच्या नकारार्थ म्हणजे वडिलांच्या नकारार्थमध्ये कसा होकारार्थ असतो
किंवा आपण कसा पॉझिटिव्हली घ्यायचा असतो हे आपण शिकलं पाहिजे. आणि जे की मी आत्ता मला ते जाणवलं. तसंच तुम्ही पण तुमचे जे कोणी घरातले आई वडील किंवा मित्र किंवा तुमचे शाळेतले शिक्षक वगैरे असतील तर त्यांच्या थ्रू म्हणजे ते जे सांगतात हे कधीच चुकीचं नसतं, हे 100% खरं आहे. आणि त्यांचं ऐकूनच तुम्ही पण मोठे व्हा, तुम्ही पण त्या स्टेजला जा, तुमचं पण नाव झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तसंच लाईफ स्टोरी चॅनेलने काही प्रवास आहे माझा तो इथे सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. लाईफ स्टोरी हे चॅनल प्रेरणादायी लोकांचा जीवन प्रवास कसा झाला हे दाखवण्याचं काम करते. आम्ही आपल्यासाठी असेच काही आपला उत्साह द्विगुणित करणारे मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आपल्याला प्रेरणा देणारे काही मोटिवेशनल व्हिडिओ जे आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोगी येतील आणि आशा करतो की ते तुम्हाला आवडतील. जर तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये अशाच काही प्रेरणादायी लाईफ स्टोरी असतील तर आम्हाला कळवू शकता. आम्ही त्या लाईफ स्टोरीज लाखो लोकांपर्यंत पोहोचवू ज्याने इतर लोक इन्स्पायर होतील. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात पहिलं मोटिवेशनल चॅनल लाईफ स्टोरी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.